नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा या प्राध्यापक व दी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवर दिलेल्या व्याख्यानातील पुष्प 18वे वाचन करीत आहेत अनंत साने. पुष्प 18वे. 15व्या अध्यायाच्या शेवटी आपण आलो होतो. मी वेगानं तो भाग पुरा केला ज्याला आपण ज्ञानकांड म्हणतो. त्याचा तो शेवट होता. गीतेचे असे काटेकोर 3 भाग पडतात असं नाही, पण ठळकपणे इथं ज्ञान हा विषय येतो. असा तो भाग 15व्या अध्यायाच्या अखेरीला पुरा होतो. त्याचं अंतिम जे स्वरूप आहे, पुरुषोत्तम म्हणजे काय याच्या वर्णनाने भारतीय तत्त्वज्ञानाचं जे अत्युच्च शिखर आहे त्याचं वर्णन करून अध्याय संपतो. म्हणून तो पुरुषोत्तम योग आज आपण पाहू आणि मग आपण 16-17 या 2 अध्यायाकडे वळू. ज्ञानमार्गाचा विचार क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या विचारापासून झाला. 13व्या अध्यायापासून आणि 15व्या अध्यायामध्ये क्षर आणि अक्षर यांचा विचार होऊन पुरुषोत्तम योगापर्यंत आपण येऊन ठेपलो. याला प्रारंभ अश्वत्थाच्या वर्णनानं होतो. अश्वत्थ म्हणजे संसार वृक्ष. जे जे आपल्याला दिसतं ते सगळं म्हणजे अश्वत्थ. दिसतं याचा अर्थ ज्ञानेंद्रियाला ते जाणवतं, मनाला ते जाणवतं, बुद्धीला जे जाणवतं. म्हणजे या देहातल्या ज्या ज्ञानशक्ती आहेत त्यांना जे जे जाणवतं ते सगळं म्हणजे या संसार वृक्षाचं दर्शन आहे. ऊर्ध्व आहे ते ब्रह्म आहे. ब्रह्म विकार पावत नाही, बदलत नाही. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही. चळेना डळेना अशी जी वर्णने येतात मनाच्या श्लोकामध्ये ती त्या विमल ब्रह्माची वर्णनं आहेत. तेव्हा त्या ब्रह्मातून प्रत्यक्ष जन्माला काहीही येत नाही. ब्रह्म असतं आणि त्याच्या शक्तीच्या प्रभावातून या विश्वाची निर्मिती होत असते. हा शक्तिप्रभाव कुठे ठेवायचा? जसं एक मुख्य विद्युत केंद्र असतं आणि त्याची छोटी छोटी उपकेंद्र त्या विभागामध्ये ठेवतात, त्याला आपण सबस्टेशन म्हणतो. तसं माया नावाचं एक असं ठिकाण आहे जिथं ब्रह्म आपली सगळी शक्ती चित म्हणजे ज्ञान नावाची शक्ती असेल, आनंद नावाची शक्ती असेल किंवा मूळ अस्तित्वाची ऊर्जा जी असेल ही सगळी मायेच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्या निर्मितीचं मूळ माया हे आहे. मायेलाच प्रकृती म्हटलेला आहे सांख्यदर्शनामध्ये. वेदांतमध्ये माया हा शब्द रूढ आहे. ज्ञानेश्वर महाराज माया हा शब्द वापरत नाही. ते शक्ती हा शब्द वापरतात आणि शिव हे मूळ तत्त्व समजतात. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी कुठेही काही आणलेलं नाही. पुढे हेच विवरण त्यांनी केलेलं आहे. तेव्हा ही जी प्रकृती आहे ती त्रिगुणात्मक आहे हे आपण पाहिलं. सत्व, रज आणि तम या 3 गुणातून सृष्टीच्या निर्मितीला प्रारंभ होतो. मग एक एक गुणाचे पुन्हा विविध प्रकार होतात. असे अनंत प्रकार होत होत ब्रह्मापासून मायेच्या माध्यमातून निर्माण होणारी ही जी सृष्टी आहे अगदी खावर म्हणजे जमिनीपर्यंत, जमिनीच्या कणापर्यंत हे सगळं जे आहे ते आहे क्षर म्हणजे झिजत जाणारं, नष्ट होणारं, ज्याला अंत आहे असं ते आहे. अश्वत्थ वृक्ष हा क्षरसृष्टीचा प्रतीक म्हणून रूपक म्हणून घेतात. मग अक्षर कोण आहे? तर न क्षरणारं कोण आहे? इथं न क्षरणारं जे आहे ते ब्रह्म नाही. कारण ब्रह्माला क्षर आणि अक्षर यांची बाधा नाही. हे अखंड आपण ध्यानात घ्यायचं की ब्रह्म परब्रह्म ही जी गोष्ट आहे की तिचा या कशाशीही संबंध नाही. त्यानं असणं, शक्तिसंपन्न असणं, स्वतःच्या इच्छेने काय करायचं असेल ते करणं, पण स्वतः न करणं, करवून घेणं हा प्रकार ब्रह्मात असल्यामुळे ब्रह्म यात कुठंही नाही. सूर्याचा दृष्टांत आपल्या मनात ठेवायचा की सूर्य दिवसालाही जन्म देत नाही, रात्रीलाही जन्म देत नाही. सूर्य काहीही करत नाही. सूर्य तुम्हाला काम करा म्हणून सांगत नाही, झोपा म्हणून सांगत नाही. सूर्य असतो, आपल्यासाठी रात होते, आपल्यासाठी दिवस होतो, आपण काम करतो. सूर्य हा साक्षी असतो. त्यानं असणं महत्त्वाचं आहे. तो नसला की आपण नाही.
तेव्हा ब्रह्म असणं महत्त्वाचं. कार्य मायेमार्फत त्रिगुणाच्या रूपातून हे सबंध विश्व निर्माण होतं. ते त्या मूळ प्रकृतीमध्ये विसर्जित होतं. तेव्हा विसर्जनालाही ते ब्रह्मात जात नाही, निर्मितीलाही ते ब्रह्मातून येत नाही. ब्रह्मानं असायचं, निर्मिती व्हायची, विसर्जन व्हायचं, अशी ही सबंध चक्रक्रिया चालू असते. तेव्हा ते क्षरविश्व जे आहे त्याला प्रेरणा देणारं ते अक्षर आहे. प्रकृतीलाच अक्षर म्हटलेलं आहे असं समजा तुम्ही. आणि अक्षराचं वर्णन करताना असं सांगितलंय की अमावस्येचा चंद्र जसा असतो, असतो का? नसतो. नसतो. असतो का? कारण तिथं दिसतं. ते दिसतं ते काळकुट्ट किंवा अगदी पांढरं शुभ्र दिसत नाही. पण अमावस्येचंही बिंब आपल्याला जाणवतं. ते असूनही नसतं आणि नसूनही असतं. तसं हे अक्षर ब्रह्म म्हटलं तर त्याला यथार्थ ज्ञान असतं, म्हटलं तर त्याला यथार्थ ज्ञान नसतं. अशा एका अवस्थेमध्ये ते असतं. त्याला संध्या प्रकाशाचंही रूपक दिलेलं आहे. संधिकालात धड सूर्याचाही प्रकाश नसतो आणि अंधाराचाही प्रत्यक्षपणे निर्मितीमध्ये हात नसतो. पण काहीतरी असतं. तेव्हा असं काहीतरी असणं, ज्ञान आणि अज्ञान, हे ते त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. याचा साधा अर्थ माया. तेव्हा मायेलाच हा दुसरा शब्द आहे असं आपण मानायला हरकत नाही. त्याला प्रकृती असं म्हटले, त्यालाच महद असं म्हटले. तेव्हा हे सगळं विश्व त्यातून येतं. ते हे मूळ, ऊर्ध्वमूळ. ऊर्ध्व आहे ते ब्रह्म, मूल आहे ती प्रकृती किंवा ही माया किंवा हे अक्षर तत्व. त्यातून हे सगळं जन्माला आलं. त्यातून हा सगळा विस्तार झाला. मनुष्यलोक आला. मनुष्यलोक ही पुन्हा पहिली फांदी. या फांदीनं मूळ धरलं. आणखी खालच्या म्हणजे पशु पक्षी वगैरे इत्यादी तिथं मूळ धरलं. आणखी फांद्या खाली आल्या. त्याची माती, समलोष्ट, अश्म, कांचन वगैरे आपण असं जे म्हणतो, अशी जी वृत्ती असते ती तिथं जन्माला येते. अशी ही सबंध सृष्टी, ती ऊर्ध्व जेव्हा शाखा होतात तेव्हा त्या ब्रह्मलोकापर्यंत जातात. त्या पुन्हा खाली येतात वगैरे वगैरे. आपण वर्णन त्या अश्वत्थाचं केलं. अशी ही क्षर आणि अक्षर यांची विभागणी आहे. त्यांच्या कार्याची ही पद्धती आहे, त्यांच्या विस्ताराची पद्धती आहे आणि त्यांच्या विसर्जनाची पद्धत आहे. अशा तऱ्हेने हा सबंध संसार उभा राहतो. हा उभा राहिलेला संसार पुन्हा विसर्जित होतो. ही क्रिया चालू असते. मग मूळ हे काय आहे? परब्रह्म. ते सांगायचं आहे. कारण अंतिम ते आहे. ते 15व्या अध्यायामध्ये शेवटी येतं. तेवढं वर्णन मी असतो आणि मग आपण 16व्या अध्यायाकडे जाऊ. त्याचं इथं अतिशय विस्तारानं वर्णन केलेलं आहे. ते सबंधच वर्णन मी तुमच्यापुढे ठेवणार आहे. ते वर्णन वाचलं की आपल्याला अनेक ठिकाणी हे आपण पाहिलेलं आहे गीतेमध्ये, हे ध्यानात येईल. पुढेही आपल्याला पाहायचं आहे म्हणून त्याची बैठक इथं होईल. 17वा श्लोक आहे मुळातला. उत्तम पुरुष तू अन्य. तो जो क्षर आणि अक्षर जे दोन पुरुष आहेत, हे त्या उत्तम पुरुषाच्या शक्तीमुळे क्रियाशील झालेले आहे. ह्या दोन्ही पुरुषापेक्षा वेगळा जो आहे तो उत्तम पुरुष, पुरुषोत्तम. त्याला आम्ही परमात्मा इति उदाहरत असं म्हणतो. य लोकत्रयम आविश्य. जो या लोकत्रयात येऊन राहतो तो अव्यय आहे. त्याला झीज नाही. त्याची सर्वावरती सत्ता आहे. म्हणजे तो ईश्वर म्हणजे नियंता आहे. असा परमात्मा तो कसा असतो? त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी दोन गोष्टींना महत्त्व दिले. त्याच्या निरुपाधिक निर्मल विशुद्ध स्वरूपासंबंधी हे सगळं वर्णन आहे. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सूचिजे गा अवधारी पुरुषोत्तमू. त्या पुरुषोत्तमाला आम्ही परमात्मा असं म्हटलं. हे तू ध्यानात घे. एरवी हे का सांगितलं अर्जुनाला? त्याला आम्ही परमात्मा म्हणतो. खरं असं आहे की त्याला नाव नाही, नाव देता येत नाही. नाव कोणाला देतो? की ज्याला आकार आहे, ज्याला रूप आहे, त्याला आपण नाव देतो. त्याला परमात्मा म्हटल्यानंतर त्याला आकार आला, त्याला रूप आलं, म्हणून तुम्ही नाव दिलं. म्हणून आम्ही नाव देतो. याचा अर्थ अरे ही ओळख पटावी म्हणून
आम्ही काहीतरी बोलतो आहोत. खरं हे बोलणं नव्हे, हे बोलण्याच्या पलीकडचं आहे. म्हणून त्याने आधीच सांगितलं, नीट लक्षात ठेवा. आणि आता पुढचं वर्णन मी करतो ते ध्यानात घे. हे वर्णनाच्या पलीकडचं आहे. एरवी न बोलणे नि बोलणे. आता ही भाषा सुरू झाली. एकदा या भाषेची आपल्याला सवय झाली. कानाला नव्हे, मनाला, अंतःकरणाला, बुद्धीला, तर्कबुद्धीला नव्हे, भावबुद्धीला, श्रद्धेला एकदा ही भाषा कळली की ज्ञानेश्वरी आपलं अंतःकरण आपल्याला देऊन जाते. ज्ञानेश्वरी कृपण नाही, आपण चोरटे आहोत. म्हणून ही भाषा एकदा आपली करून घ्या. भाषा म्हणजे भाषेची लकब नव्हे. या भाषेत व्यंजनेनं त्याला काय सुचवायचं आहे. शाखा झाडाची दाखवून चंद्रकोर पाहायची. हे शब्द पाहून त्याच्या आतलं ब्रह्मनिदान कल्पनेने का होईना ते बघायचं. एवढी सवय लागली की मग ज्ञानेश्वरी ही खरोखरीच सगळं देऊन टाकते. उदार परमात्मा आहे. एरवी न बोलणे नि बोलणे, जेथीचे सर्व नेणे ना जाणणे. त्याला ओळखून घ्यायचं असेल तर काही ओळख घेण्याची खटपट बुद्धीनं करायची नाही. बुद्धीनं सगळं आपल्या जवळचे जे आहे ते विसरून तिथं जायचं. आपल्याला माहीत जे ज्ञान आहे ते तिथं नको असलेलं ज्ञान ठरतं. नको असलेलं ज्ञान घेऊन तिथं जाल, अहंकार घेऊन जाल, गर्व घेऊन जाल, मी बुद्धिमान आहे अशी समजूत करून जाल. सगळी शास्त्र येतात, मला हे माहीत आहे, तर्कशास्त्र वगैरे वगैरे करून तुम्ही जाल, मलाही माहीत आहे. तेव्हा मी घेऊन तुम्ही गेलात की तो तुम्हाला कळणार नाही. तेव्हा मी सोडून जा, तो तुम्हाला दिसणारच नाही. कारण तुम्ही आणि तो एकच होऊन राहता. बोलणं थांबतं. म्हणून बोलणेनी बोलणे, जेथीचे सर्व नेणे वा जाणणे, काहीच न होणे जी वस्तू गा. वस्तू म्हणजे परब्रह्म. ते परब्रह्म असं आहे की तिथं तुम्हाला काहीच व्हावं लागत नाही, ते असतं. आता हे वारंवार सांगतो. हे सांगून मला कंटाळा येत नाही. याचं कारण हे इतकं प्रिय वस्तूसंबंधी आपण बोलत असतो, एवढ्या विराट वस्तूसंबंधी बोलत असतो की ते पुन्हा पुन्हा सांगितलं तर मी त्याचा एक अंश बोलतो आहे, अनंत अजून त्याचे भाग राहिले, असं ते अमर्यादित आहे. असं त्याला पुनरावृत्ती म्हणत नाही. याला नवदर्शन दर्शनाचं म्हणतात. पुन्हा आपला दृष्टांत रोजचा सूर्य. हा जसा रोजचा ताजा टवटवीत असतो तसे हे आहे. म्हणून त्यानं असं म्हटलं की काहीच न होणे जे वस्तू गा. सोहम तेही अवस्थावले. जिथं जाताना एवढा सुद्धा बुद्धीचा अहंकार राहता कामा नये की तो मी आहे हे मला कळले. हे भान येऊन सुद्धा जर तू गेलास तर हे भानच काय सांगतं की स अहम, हे दोन द्वैत, हे द्वैत आठवणीत का तुझ्या आहे. द्वैताची आठवण सुद्धा राहता कामा नये. आरशात दृश्य पाहताना, प्रतिबिंब पाहताना मी प्रतिबिंब पाहतो, मीच मला पाहतो, मी मला बघू शकतो, म्हणजे मी आणि बघणारा, दिसलं जाणारं ते द्वैत राहतं. पण जेव्हा आरसा गेला, प्रतिबिंब गेलं, त्याच्याबरोबर मी गेलो नाही, मी उरलो आहे तसा सुखरूप, काहीही विकार न होता उरणं, असं उरणं. बाहेरचं काही नसताना असं एकट्यानं उरणं म्हणजे ते असणं. ते असणं हे अद्वितीय आहे. दुसरं तिथं नाही, तो स्वतःच असतो. हे घ्यायचं म्हणून सोहम, तो मी आहे, ह्याचाही या भावनेचा अस्त झाला पाहिजे. तर तुम्हाला ते काय आहे ते होता येईल. समजेल नव्हे, समजलं की संपलं. समजण्याची ही गोष्ट नाही, ती होण्याची गोष्ट आहे. बिईंग आणि बिकमिंग या दोन गोष्टी ध्यानात घ्या. मी बिईंगच्या अवस्थेत असणं, ते असणं, आणि मी त्यातून काहीतरी वेगळं होतो आहे, निर्माण होत आहे, हे वेगळं आहे. म्हणून बिईंगची ती अवस्था आहे. सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले. जर मी सांगायला गेलो काय आहे तर ज्याचा संबंधी मी सांगतोय तेच मी होऊन बसतो, म्हणजे मौन. वाचा बंद. दृष्टत्वेशी गेले दृश्य जेथे. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणू नये प्रभा.
पण मग असं जर आहे तर ते काहीच नाही का? पुन्हा त्याने असं सांगितलंय की बिंब आहे, इथं प्रतिबिंब आहे. समजा बिंबाची भावना माझी निघून गेली, प्रतिबिंबाची भावना निघून गेली, मग शून्यच का? अभावच का? नाही. तुम्हाला मध्ये प्रभा दिसत नाही, प्रकाश दिसत नाही, कारण इथून प्रकाश जातो, तिथून तो प्रकाश परावर्तित होऊन माझ्या नेत्रपटलावर येऊन पडतो, मग मला ते दिसतं. म्हणजे प्रकाशाचं जाणं येणं तो असतो, पण तो प्रकाश दिसत नाही. किरण गेला, किरण आला, ते दिसत नाही. दिसतं साक्षात प्रतिबिंब, दिसतं बिंब. आता बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही निघून गेलं तरी ती प्रभामध्ये असतेच, अभाव नसतो. तेव्हा ते काही हो काही न हो, त्याचं असणं हे महत्त्वाचं, त्या प्रकाशाच्या रूपानं, हे सांगायचं आहे. म्हणून हा दृष्टांत आहे. बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची म्हणू नये प्रभा, या दोहींच्या मध्ये प्रकाश नाही असं कसं तुम्ही म्हणाल? तुम्हाला दिसत नाही म्हणजे ते नाही असं नाही, असं कसं असं म्हणाल? ते आहे. जरी कैसे येणे लाभा जाये जिना. आणखीन दुसरा दृष्टांत दिलाय का? घ्राणा फुला दोही द्वितीय असे जे माझारीला ठाई, ते न दिसे तरी नाही ऐसे बोलू नये. फुलं इथं आहे, उमलले, सुगंध येतोय, माझ्या नाकाला ते समजते. समजा फूल निघून गेलं, नासिकाही निघून गेली, सुगंध आहे, दिसतो का? दिसत नाही. घेतंय कोणी? नाही घेत. नासिका नाही, तेव्हा ते नाही, तरी तो सुगंध असतो. तेव्हा मूळ तत्व जे आहे त्याचं असणं अबाधित असतं. त्याच्या असण्यासाठी दुसरा कोणी असावा लागतो असं नाही. आपलं सगळं असणं दुसऱ्याच्या अपेक्षेनं असतं. ह्याचं कुणाच्याही अपेक्षेनं असणं आणि नसणं संभवत नाही. कारण हा होत नाही, हा नष्ट होत नाही. काही न होऊनही तो अवघाच राहिलेला असतो. हे सगळं बोलणं आता आपल्या परिचयाचं झालेलं आहे, ते हे वर्णन आहे. तैसे दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तेची पाहे रूपतया. जो प्रकाशे वीण प्रकाशू, ज्याच्यावरती कोणी प्रकाश टाकला आणि तो दिसतो, असं आहे का? असं नाही. आपल्या या सगळ्या वस्तू, आपण सगळे प्रकाश आपल्यावरती पडला तर आपण दिसतो. आपण स्वयंप्रकाश नाही, याच्यावरती कोणी प्रकाश टाकत नाही. हाच सर्वांना प्रकाश देतो, सूर्यालाही देतो. सूर्याला तेज याच्यामुळे मिळतं, सूर्य प्रकाशित होतो याच्यामुळे. तेव्हा हे प्रकाश नाही. ज्याला प्रकाशित करावं असं तो नाही, हा स्वयंप्रकाश आहे. पण हा प्रकाश निर्माण कोण करतो? कोणीही करत नाही. तो असतो, प्रकाश असतो, ज्ञान असतं, आनंद असतो, तो असतो, सगळं काही तो असतो आणि तो तिथंच असतो, काही करत नाही. तो कसा बघतो त्याचं वर्णन आहे. उपनिषदामध्ये वर्णन आहे, ऋग्वेदामध्ये वर्णन आहे. पण आता तो काहीही न करता सगळं घडतं. जो प्रकाशे वीण प्रकाशी, जो ईशितव्ये वीण ईशू, आपणे निज अवकाशू वसविता सेजो. जो नादे ऐकता नादू, स्वादे चाखिजता स्वादू, जो भोगित तसे आनंदू आनंदेची. जो पूर्णतेचा परिणामू. आता हे एक एक शब्द येतात. पूर्णतेचा परिणाम हा शब्दप्रयोग तुम्हाला संबंध ज्ञानेश्वरी किंवा संबंध ज्ञानेश्वर किंवा संबंध भारतीय अध्यात्माचं चिंतन करायला हवी. पूर्णतेचा परिणाम काय आहे? पूर्णता याचा अर्थ आता सगळं जेवढं विकास पावायचं आहे, जेवढं मोठं व्हायचं आहे, जेवढं परिपूर्ण व्हायचं, जेवढं भरी व्हायचं आहे, तेवढं सगळं झालं म्हणजे पूर्ण झालं. आता त्याचा परिणाम आणखी काय? मी बाल आहे, त्याचा परिणाम यौवनात आलो, यौवनाचा परिणाम मी वार्धक्यात आलो, वार्धक्याचा परिणाम माझ्या मृत्यूमध्ये झाला. हे परिणाम म्हणजे विकासाच्या पुढच्या अवस्था. आता पूर्णत्वाचा परिणाम म्हणजे काय? पूर्णत्वाला जर पुन्हा वाढीची अपेक्षा असेल तर त्याला पूर्णत्व म्हणायचं कसं? तेव्हा हे परब्रह्म असं आहे की त्याला तुम्ही पूर्ण म्हणता. भाषा तुमची सापेक्ष आहे, तुमच्या भाषेचा हा दोष आहे. मला दुसरा शब्द जर मिळाला असता तर मी दुसरा शब्द वापरला असता, पण नाही ना. तुमचे शब्द मला घ्यायचेत
आणि माझे तुम्हाला द्यायचे, तेव्हा मी पूर्ण आहे, तुम्ही अपूर्ण आहात. अपूर्णाची भाषा अपूर्ण आहे. तेव्हा अपूर्ण भाषेतून पूर्ण सांगताना मला असं सांगितलं पाहिजे की तुमचा मेंदू कल्पनाशक्तीपर्यंत गेला ना, त्याची समजूत करून घेताना ठीक आहे, हे पूर्ण नव्हे, चला पुढं, हे पूर्ण नव्हे, चला पुढं. तुमच्या पूर्णत्वाच्या कल्पनेचा विकास होत होत जिथंपर्यंत जाईल त्याच्या पलीकडे आणखीन, असं हे सगळं सांगण्याचं जे काही आहे, मी याला लाघव म्हणतो, क्रीडा म्हणतो. ही क्रीडा ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी करतात. याचं कारण त्या आपल्याला ओळखून आहेत की मी कुणाला सांगतोय. त्यांच्या मेंदूची कल्पनाशक्तीची ताकद किती आहे, फार बेताची, म्हणून ती माझीच आहे. कारण मी आणि ते दोन नाहीत. मला त्यांना सांगू द्या, मी सुख अनुभवलं आहे. स्वानंद साम्राज्याचा मी चक्रवर्ती, असं त्यांनी म्हटले. त्या स्वानंद साम्राज्याचा मी चक्रवर्ती. हे लोक का त्याचे चक्रवर्ती होऊ शकणार नाहीत, मला सांगू द्या. म्हणून हे शब्दप्रयोग येतात. जो पूर्णतेचा परिणाम पुरुष गा पुरुषोत्तमू, विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे. करा एकेका शब्दावरती विचार. विश्रांतीनं विश्रांती घेऊन ती विश्रांती शांत झाली, तेव्हा हे शब्दाचे खेळ नाही. ही अनुभूती इतकी विराट, इतकी खोल, प्रगाढ अशी आहे की आपल्या शब्दाला ज्ञानेश्वर समुद्रासारखा खोल करून पाहताय. त्यांनी प्रतिज्ञा घेतली की समुद्रासारखे खोल, गंभीर असे मी तुमचे शब्द करतो. कारण तुमचे शब्द हे वरवरच्या लाटा, पृष्ठभागावरचं पाणी पकडणार आहेत. अथांग अशी जी खोली त्या समुद्राच्या शांत पोटामध्ये असल्याने, समुद्र घनदाट पाण्यानं भरलेला, तो अर्थ मला तुम्हाला द्यायचा आहे. तर तुमच्याच भाषेला मला त्या खोलीपर्यंत नेलं पाहिजे, म्हणून हे शब्द असे येतात. मी पुन्हा सांगतो की या सगळ्यावरती चेष्टेने लोक बोलत आलेले आहेत, म्हणून मी सांगतो की ही चेष्टा नाही. दुर्दैवानं आपली बुद्धी, आपली भाषा इतकी थिटी, तोकडी आहे. ज्ञानेश्वर बोलले म्हणून तिला त्यांनी श्रीमंत केलं. इतकं श्रीमंत केलं की ते श्रीमंतीचं परमरूप पुरुषोत्तम ते भाषेत त्यांनी पकडलं. प्रतिज्ञा घेऊन पकडलं आणि सांगितलं की तुम्हाला डोळ्याला दिसेल असं मी वर्णन करीन. सुखाशी सुख जोडले, जे तेज तेजाशी सापडले, शून्यही बुडाले महाशून्य जे. म्हणजे काय उरलं? काही उरलं नाही. हे शून्य म्हणजे पुन्हा अभाव नाही, हे भरीव शून्य आहे. मगाचं जे पूर्ण परिणामाला पावलेलं, परिणामाला पावत जाणारं असं आहे, म्हणून महाशून्य. नाहीतर शून्याला महाशून्य म्हणायचं काहीच कारण नाही. ही भाषा, हे असो, ते म्हणतात बस पुरे झालं. हे असो जलतरंगा, नाही सिनाने पण देवी गा, देवी दिसता प्रकाशू जगा आपणच जो. मग आपल्या साध्या भाषेत ते म्हणाले की तुला नेहमीचा साधा दृष्टांत देतो, समुद्र आणि समुद्रावरच्या लाटा. तसं हे सगळं आहे. लाटा पहा, आलेल्या पहा, तुम्हाला जन्मलेल्या दिसतात, त्या पाण्यात विरून गेलेल्या, निमालेल्याही दिसतात. तेव्हा हे जग आलेलं दिसलं, जग गेलेलं दिसलं, तुम्ही पहा. पण पहा याचा अर्थ असं आत पहा की हे जन्मत नाही, हे नष्ट होत नाही, म्हणून ते अश्वत्थ आहे. आज आहे, उद्या नाही, उद्या नाही म्हणून परवा नसेल असं नाही. ते येतं, वेगाने येतं, वेगाने जातं, आणि हे चक्र चालू आहे असं म्हणून पुरुषोत्तम योग संपवला. हा योग संपवल्यानंतर आता काही सांगायचं राहिलं नाही. आता गीता संपली, अध्यात्म संपलं, उत्तमात उत्तम जे काही आपल्याला पाहायचं आहे ते सगळं सांगून झालं. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ आपल्यापुढे उभा केला, नंतर समप्रज्ञ त्याने आणला, नंतर उत्तम भक्त आणला, नंतर ज्ञानी भक्त आणला, त्यानंतर मग अधिदेव, अधियज्ञ यांचा विचार करता करता पुढे गुणातीत, त्रिगुणातीत आपल्यापुढे आणला. हे सगळं एक इथून तिथून या सगळ्यांनी हे ब्रह्म अनुभवलेलं, ब्रह्मीभूत झालेली ही सगळी माणसं, हे सगळं वर्णन केल्यानंतर आता पुरुषोत्तमही आपल्याला दाखवला. निदान हे मानव आकार पुरुषोत्तमापर्यंत गेलेले सांगितलं. आता प्रत्यक्ष पुरुषोत्तम सांगितल्यानंतर आता काय सांगायचं, संपलं.
गीता संपली आणि गीता संपली याचा अर्थ उपनिषदांचं सार संपतं. कारण गीता हे सर्व उपनिषदांचं सार आहे आणि उपनिषद ही वेदांचं सार आहे. वेद ते संपले, मग वेद हे काय आहेत? ऋषीमुनींचे अनुभव आहेत. विराट झालेले हे ऋषीमुनी म्हणजे परमात्मा, पुरुषोत्तम ज्याला म्हटलेलं आहे, असे पुरुषोत्तम रूप जे आहेत त्यांची ती निश्वासित आहे, ती संपली. आता काय बोलायचं राहिलं? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 15व्या अध्यायाला सगळं प्रकरण मिटलं. मग 16, 17, 18 कशासाठी? त्याची संगती त्याने दिली ती अशी. मी आता 16व्या अध्यायात आलो. तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णे त्या पांडवा शास्त्र सिद्धांतू आगवा उगाणिला. अर्जुनाला आगवा शास्त्र सिद्धांत विवरून स्पष्ट करून 15व्या अध्यायात सांगितला. आगवा म्हणजे आता काही उरलं नाही. संपूर्ण काय करून सांगितले? जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा. कूटस्थ अक्षर आहे तो सांगितला. पुरुषोत्तम सांगितला. त्या पुरुषोत्तमाचं स्वरूप शेवटी सांगितलं. शब्दाचं निमित्त केलं आणि आत्मतत्व मी सांगितलं. आता काय सांगायचं असा प्रश्न स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनीच उभा केला आहे. म्हणून इये अध्यायी निरूप्य नुरेच काही. आता या 16व्या अध्यायात काय सांगायचं? सांगण्यासारखं काही उरलं नाही असं म्हणून आता गुरुशिष्यादोही स्नेहो लहाणा. आता उरलं फक्त गुरुशिष्यातलं प्रेम. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधलं प्रेम उरलेलं आहे, ते प्रेम सांगायचं आहे. मी जे पहिल्यापासून म्हणतो आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोत्तर भक्ती, प्रेममय भक्ती, इकडे ज्ञानेश्वरी जाते. आपला सगळा संप्रदाय तिकडे जातो. काय उरलं? काही उरलं नाही. पण हे उरतं. आईनं आपल्या मुलाला ओळखलं, मुलानं आपल्या आईला ओळखलं. ओळखल्यानंतर दोघांना आनंद झाला, ज्ञान झालं दोघांना एकमेकांचं की तो माझाच सगळं घेऊन आलेला आणि तो सांगतो की मी हिचाच सगळं घेऊन आलेला. मग काय ठरतं? दोघं एकमेकाकडे पाहतात. हे पाहणं याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. त्यांनी असे दृष्टांत दिले की पुष्कळ दिवस बाळ कुठे गेलं कळलं नव्हतं आईला आणि आई सारखी त्याची आठवण करत होती. आणि एके दिवशी अचानक तो समोर आल्याबरोबर आईच्या नजरेत जे प्रेम आहे, मी कसं वर्णन करू? परब्रह्माचं वर्णन करता येईल पण त्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही असं ज्ञानेश्वर म्हणतात. ते प्रेम होतं. या विश्वात शेवटी जे आहे ते अशा सात्विक, निरपेक्ष, परब्रह्म स्वरूप, तदृश नव्हे स्वरूप, असं जे प्रेम आहे ते उरतं. आणि तिकडं ही जाते गीता. म्हणून त्याने असं म्हटलं की आता गुरुशिष्यादोही स्नेहो लाहणा एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार परी मुमुक्षी इतर साकांक्ष झाले. म्हणून मी आता ते सांगणार आहे. आता हे प्रेम कशासाठी उरलं? वास्तविक पाहता अशी कोणतीही संगती मूळ गीतेत नाही. ज्ञानेश्वरांनी ही संगती लावली आहे आणि असं सांगितलं की आता मला जर परमात्मा व्हायचं असेल, अर्जुनाला असं वाटलं की कृष्णा तू हे सगळं सांगतोस खरा, मला होऊ दे ना. भगवान श्रीकृष्ण लढायला आलाय, लढणार राहिला बाजूला, लढत नव्हता. त्याला लढण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी गीता सांगितली आणि हा आता अपेक्षा काय करतो की मला तूच होऊ दे. ही अपेक्षा का तो करतो? कारण ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? आता राज्य कशासाठी मिळवायचं वगैरे वगैरे हे सगळं क्षुद्र आहे. 11व्या अध्यायात त्यानं पाहिलंय कसा संवाद होतो, चक्काचूर होऊन जातो, हे त्यानं डोळ्यांनी पाहिले. तेव्हा हे जे परमपद आहे ते मला मिळायला पाहिजे. तेव्हा कृष्ण म्हणतो हो हो हो, त्यासाठी सांगतो. त्यासाठी चांगले गुण असतात ते अंगी आणावेत, वाईट गुण असतात ते काढून टाकावे. चांगल्या गुणाला दैवी गुण म्हणतात, वाईट गुणाला आसुरी गुण म्हणतात. गुणाला संपत्ती शब्द आहे. संपत्ती याचा अर्थ असा की गुण एकत्र करायचे की ते एकमेकाच्या मदतीने मोठे होतात, त्याला संपत्ती म्हणतात. संपत्ती याचा अर्थ मी माझ्या घरात संपत्ती गोळा केली, याचा अर्थ ज्या ज्या वस्तू मी गोळा केल्या त्या एकमेकांना पोषक ठरून माझं सुख वाढवतात. नाहीतर मी सगळं गोळा करून अग्नी गोळा केला आणि त्यात घातला,
ती संपत्ती नाही, ती विनाशक वस्तू आली. तेव्हा संपत्ती याचा अर्थ परस्पर पोषक, सुखाचा वर्षाव करणाऱ्या आणि सुखाचा विकास करणाऱ्या अशा गोष्टी, त्याचं नाव संपत्ती. त्या तुझ्या ठिकाणी दैवी संपत्ती येऊ दे, तुझ्या ठिकाणची आसुरी संपत्ती जाऊ दे, मग तू हळूहळू या मार्गाला लागशील. तेव्हा आता प्रेमानं कृष्ण हे त्याला सांगणार आहे. म्हणून 16व्या अध्यायाचा विषय दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असा आहे. आता आपण पहाड चढून उतारायला लागलो. आता हे अगदी सोपं आहे सगळं. आता नीतिशास्त्र सुरू झालं. भगवद्गीतेचं अध्यात्म संपून जीवनामध्ये हे अध्यात्म कसं आणावं, व्यवहारामध्ये कसं आणावं, त्याला आपण धर्म म्हणतो. धर्म याचा अर्थ व्यवहारामध्ये अध्यात्म कसं उपयोगायचं, त्याचं नाव धर्म. तेव्हा इथे नीतिशास्त्र, धर्मशास्त्र सुरू झालं. मग थोडासा उल्लेख त्याने दिला आहे की यासंबंधी तसं मी मागं बोललो. 9व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा उल्लेख भगवंताच्या तोंडी येऊन गेलेला आहे. अवजानांती मूढा मानुषी तनुमाच्युतम. मला जे लोक मी मनुष्य आकारामध्ये दिसतो म्हणून माणूसच समजतात, ते वेडे लोक आहेत. कारण त्यांना दैवी संपत्ती समजत नाही. आसुरी संपत्तीचा आश्रय घेऊन ते बोलतात असा उल्लेख आला. पण त्याचं वर्णन मी तिथं केलं नाही. कारण जर तिसरा विषय निघाला आणि मी वाहत गेलो तिकडे, असं भगवंत म्हणतात. वाहवत नाही. भगवंत प्रेमानं, गमतीनं हे सगळं बोलतायत. तर आता तो विषय घेतो, तो तुला मी सांगतो असं म्हणून दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन इथं सुरू होतं. पहिला श्लोक असा आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञस्य स्वाध्यायस तपाजम. 3 श्लोकात ही दैव संपत्ती आलेली आहे. त्याची पहिलं अभय. आता ह्या प्रत्येक गुणाचं वर्णन काही तपशिलानं करण्याचं कारण नाही. पूर्वी वेगवेगळ्या संदर्भात ते येऊन गेलेलं आहे. अमानित्वम, अदंभित्वम ते आपण पाहिलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञान कशाला म्हणतात, त्यावेळेला त्या ज्ञानाची लक्षणं आहे, त्या लक्षणावरून त्याचं वर्णन केले. तेच जवळजवळ इथे आहे. त्या ठिकाणी अज्ञान कशाला म्हणतात, ते जवळजवळ आसुरी संपत्तीचं वर्णन आहे. तिथं आपण अहिंसेबद्दल खूप वाचलं, तिथं आपण आचार उपासनेबद्दल खूप पाहिलं आणि अज्ञानाच्या वेळेला आपण जे ज्ञान नव्हे ते अज्ञान म्हणून अज्ञानाचा विस्तार बघितला. तो थोडक्यात इथे एकत्र आलेला आहे. म्हणून इथं अगदी वेगानं सुद्धा आपण गेलो तरी हळूहळू जातो आहोत असं आपल्याला वाटेल. तर अभयाबद्दल काय म्हटलं आहे, भय नसणं. भय नसणं, भय कशानं वाटतं, जेव्हा आपण एकटे असतो आणि खात्री असते की आपण एकटे आहोत तेव्हा भीती वाटत नाही. काही लोकांना एकटे असल्याची भीती वाटते. अरे घरात मी एकटा होतो, पण एकटा असल्यावर भिण्याचं कारण काय, दुसरा आला की भीती वाटते. तो चांगला आहे की वाईट आहे, आत्ता चांगला आहे, वाईट झालं तर काय सांगावं, बुद्धी फिरली तर तेव्हा भय येतं. हे अहम या भावनेतून आणि परका या भावनेतून भय येत असतं. म्हणून अभय याची पहिलीच खूण त्यांनी सांगितली की जिथं अद्वैत आहे तिथं भय नाही. तेव्हा तू अभय हो, म्हणजे जगातलं द्वैत, भेदभावना तू विसरून जा. उदाहरण, पाणी बुडवूये मिठाते. पाणी आलं आणि मिठाच्या अंगावरती धावत गेलं. मीठ निर्भय, ते म्हणालं मी नाही तुला घाबरणार, मी तूच होऊन जातो, काय तू करणार मला. तेव्हा पाणी बुडवूये मिठाते तव मीठच पाणी आते, तेवी आपण झाले ती अद्वैते नाशे भय. तेव्हा अद्वैत तुझ्या मनामध्ये असावं, पण भय नाही. दुसरा गुण आहे सत्वशुद्धी. सत्वशुद्धीमध्ये संकल्प आणि विकल्प, म्हणजे मनामध्ये आपण असं करावं अशी वृत्ती, भावना जागी होते, इच्छा जागी होते, त्याला आपण संकल्प म्हणतो. हे योग्य होईल की नाही यासंबंधी मनामध्ये शंका येते, होणार की नाही असं भय वाटू लागतो. तेव्हा संकल्प विकल्प यानं आपलं मन जे मुळामध्ये विशुद्ध असतं, स्थिर असतं, ते राहत नाही. तेव्हा संकल्प विकल्पहीन तू हो, म्हणजे वासना शून्य तू हो. सत्वसंशुद्धी तुझी वाढेल. एक एक हे टाकून दे. जसं चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
एक एक कला टाकून देतो आणि मग अमावस्येला कसा स्वच्छ होतो, काळा कुट्ट होतं असं म्हटलेलं नाही. तो सर्व कलाविहीन होतो. तसा तू सत्वशुद्ध झालास. नंतर मग ज्ञानयोगासंबंधी सांगितले. मी काही वगळतो. दान यासंबंधी वृक्षाचं उदाहरण पुन्हा दिलेले. ते देतात असं सांगितले की हा वृक्ष उभा आहे, पानं खूप आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, सावली खूप दाट आहे आणि वाटसरू येतो. तो वृक्ष वाटसरूला विचारत नाही की तू सज्जन आहेस, ये, तू दुर्जन आहेस का येऊ नकोस, तू माझा शत्रू आहेस, येऊ नकोस, हातात तुझ्या हत्यार आहे, तू मारशील तर तू नको, असं तो काही म्हणत नाही. येईल त्याला भरपूर त्याच्याजवळ जे आहे ते देऊन टाकतो आणि अपेक्षा काहीही करत नाही. तेव्हा निरपेक्ष बुद्धीनं स्वतःजवळचं सगळं देणं आणि नुसती निरपेक्षता नाही, समदृष्टीनं देणं, समवृत्तीनं देणं याचं नाव दान. आपण दान देताना किती चिकित्सा करतो हे व्यवहारामध्ये वेगळं आहे, अध्यात्मामध्ये वेगळं आहे. अध्यात्म आदर्श सांगत असतं. मला एकाने विचारलं, अहिंसेचं वर्णन केल्यानंतर घरी डास चावू लागले तर मग काय करायचं? म्हटलं मारायचं. डास जर आपल्याला मारत असतील तर आपण सांभाळायचं कोणाला? हा व्यवहारातला प्रश्न आहे. व्यावहारिक पातळीवर अध्यात्म आणि अध्यात्माच्या पातळीवर अध्यात्म हे कोणत्या अवस्थेत मला जायचं आहे हे भान ठेवा. उठसूट मारत जर आपण चाललो तर ते बरोबर नव्हे. जिथं आवश्यक आहे तेवढंच. पुढं असं मग वाटेल की ते डासही चावतात, जास्तही सुख वाटू शकतं. पुढं खूपच देहाला त्रास होतो, तीही वर्णन येतात. समाधी अवस्थेच्या आधीची सगळी ही वर्णनं ती आहेत. म्हणजे तुम्ही त्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये जसे जाल तो बाहेरचे शारीरिक आणि मानसिक क्लेशही सुखद होत जातात. या अवस्था आहेत. आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये डासाला जपण्यापेक्षा स्वतःला जपणं हे पहिलं कर्तव्य आहे. नंतर ते बदलू शकतं, परंतु अशी गफलत करण्याचं कारण नाही. व्यावहारिक धर्म म्हणजे त्या मूळ धर्माचा विरोध नव्हे, त्याला तो पोषकच आहे. पण ही क्रमअवस्था असते. म्हणून आपल्याला आपल्या चिंतनामध्ये त्या पातळ्या विसरून चालणार नाही. तिथं दानाचं झालं, नंतर दम आहे, मग यज्ञ आहे, मग स्वाध्याय म्हणजे अभ्यास, ज्ञान ग्रहण करणं. हे ज्ञान ग्रहण कोणतं करायचं? नित्य व्यावहारिक ज्ञान, लौकिक ज्ञान ग्रहण करता करता आपल्याला शेवटी अध्यात्म समजून घ्यायचं आहे. त्याला उपकारक ठरेल अशा क्रमाक्रमानं आपल्याला एक एक विसर्जित करत करत नवं जोडत तिकडं जायचं आहे हे सांगितलेलं आहे. अर्जुना, एवं सज्ञू सर्वत्र जाण यज्ञू कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगाती. हा ज्ञानयज्ञ आहे. तो कैवल्याकडे, ब्रह्माकडे नेणारा ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानाचा यज्ञ हा कैवल्य मिळवण्यासाठी करायचा आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला हळूहळू ती विद्येची विविध रूपं, त्या विविध रूपातून आत्मविकासाचं दर्शन हे घडत गेलं पाहिजे. मग तप कशाला म्हणतात त्याचं वर्णन आहे. फारसा त्याचा मी इथं विस्तार करत नाही. नंतर अहिंसा आहे. आता अहिंसेचं वर्णन तिथे 150 पावणे 200 ओव्यात केल्यामुळे इथे एकाच ओळीत सांगितलं आहे. ज्ञानेश्वरांनी हा विवेक इथे ठेवलेला आहे. आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. अहिंसा म्हणजे काया वाचा मने करून सर्व जगाला सुख होईल असं वागणं. म्हणजे काय म्हणायचं ते तिकडे जाऊन पहा. निर्देश केला एका ओळीनं. पुढे जे वर्णन येतं ते तेजाचं वर्णन आहे. आता तेज जे काही आहे यासंबंधी आता सत्य हे तेजस्वी असतं. आता सत्य हे किती प्रखर असतं हे ज्ञानेश्वरांनी इथं विस्तारानं दिलं आहे. काही गोष्टींचा विस्तार केला आहे, दयेचा विस्तार केला आहे, शांतीचा विस्तार केला आहे, क्षमेचा विस्तार केला आहे. या गोष्टी मागं फारशा आल्या नाहीत. तसं सत्य याचा थोडासा विस्तार आहे. त्याचा काही भाग आपणापुढे ठेवतो. तीक होऊनी मवाळ हे आपणा सर्वांचे पाठ असेल. हे सगळे वारंवार येतं. हे तीक्ष्ण आहे पण मृदू आहे. आता तीक्ष्ण पण मृदू हे काय प्रकरण आहे? हे प्रकरण जैसे
जातीचे मुकळं ही मोगऱ्याची कळी आहे किंवा जाईची कळी आहे. ती कळी जशी निमुळती असते, तीक्ष्ण वाटते, हात लावून पहा ती मृदू आहे आणि स्पर्शाच्या उभेने ती उमलते. उमलल्यानंतर ती आणखी मृदू होते. सुगंध दिल्यानंतर तर आपलं मनही तिच्यासारखं मृदू होतो. आता तीक होऊन मावळ तैसे जातीचे मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे. मुळात चंद्राचं ते तेज आहे. सूर्यानं चंद्र व्हावा अशी अपेक्षा आहे. आता ही अपेक्षा कधी शक्य आहे का? शक्य नाही. पण आपण सूर्यालाही चंद्र करू शकतो. जर आपलं तेज सूर्यापेक्षा जास्त झालं तर त्या तेजाची दिशा दाखवणारे हे आहे. म्हणून पहिल्यांदा नुसतं रूपक शशांकाचं घेतलं. तो शशांक आहे. कलंकित चंद्र आहे. त्याच्यावरती सशाच्या हरणाच्या आकाराचा डाग कलंक दिसतो. पण तो तेजस्वी आहे. ते तेज शीतल आहे. ते त्याला सूर्याकडून मिळालं आहे. तेव्हा जणू काही तो सूर्याचा प्रतिनिधी आहे. पण तो सूर्याचा शीतल प्रतिनिधी आहे. तसं आपलं सत्य स्पष्टवक्ता माणूस हा नेहमी निर्भीड वागतो. पण निर्भीड वागणं म्हणजे टोचून दुसऱ्याला मर्मभेदी बोलणं असं नव्हे. सत्यसुद्धा प्रेमानं सांगता येतं. आई खरंच बोलते. आईच्या प्रेमानं खरं बोला हे इथं सुचवायचं आहे. शके दाविताची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कळू ते बोखदू नाही मा गळू उपमा कैची. औषध द्या. ते औषध गोड जर असेल तर किती चांगलं होईल. तेव्हा ते औषध गोड आहे म्हणूनच मुलं खातात आणि तिकडं औषध काम करतं, गुण त्याला येतो. तेव्हा तसं तुमचं सत्य असून द्या. सत्यही तुम्हाला पचवता आलं पाहिजे. पचवता आलं नाही तर ते सत्य त्याला बाधेल. म्हणून पचेल असं पचेल ह्या पद्धतीनं ते सत्य तुम्हाला देता आलं पाहिजे. आणखी एक दृष्टांत दिला आहे. तरी मऊपणे बुबुळे झगडताही परी नारळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसे. पाणी आहे ते खडक फोडून आपला झरा बाहेर काढतं. ही पाण्याची ताकद आहे. इतकं ते पाणी वास्तविक पाहता किती मऊ असतं. पण त्याच्या अंगात ही शक्ती असते. पोहायला जा. डोळे उघडे असतात. पाणी डोळ्यात जातं. काय त्रास होतो? काही त्रास होत नाही. पाणी डोळ्याच्या बुबुळाला शीतल स्पर्श करतं. अंगात शक्ती खडक फोडण्याची असते त्याची. तेव्हा सत्य असू द्या की वास्तव फोडण्याची ताकद त्याला असू द्या. पण वास्तव देण्याची शक्ती त्याची प्रवृत्ती डोळ्याला सुखद वाटावी अशी असू द्या. हे ज्ञानेश्वर त्याला सांगायचं आहे. ते अनुभव म्हणून तुमच्यापुढे ठेवतात. ते ज्ञानाच्या पातळीवर बोलत नाहीत. विचारांचा विस्तार बौद्धिकरित्या ते करत नाहीत. विचारांचं दर्शन अनुभवातून घडवतात. ज्ञानेश्वरी हे अनुभवाचे केवळ परमात्माच्या वर्णनापुरती नव्हे, व्यवहाराच्या, नीतिशास्त्राच्या, धर्मदर्शनाच्या बाबतीतही ही अनुभवाच्या भाषेमधून अखंड बोलत असते. ही उपमा दृष्टांत ही त्यांची भाषा आहे. एक एक शब्द आहे. उपमा म्हणजे एक एक शब्द असं तुम्ही समजा आणि ती उपमा शब्दासारखी वापरत ते जातात. असं हे सत्याचं वर्णन आहे. आपण सोडून देऊ ते. नंतर आक्रोध. आपल्याला एवढ्या तेवढ्या गोष्टीचा संताप येतो. आक्रोध हे सगळं नकारार्थी सांगितले. यातलं जे आहे नकार सोडला तर हे सगळं होकारार्थी आपल्या जीवनात अखंड आहे. म्हणून अरे क्रोध नको या पद्धतीने ते बोलतात. आक्रोध म्हणजे काय? वर्णन आहे बरंचसं. तूर्त ते मी सोडून देतो. त्यागही सोडून देतो. आता शांतीचं वर्णन कसं केलंय ते पहा. आता शांतीचे लिंग ते व्यक्तमद सांग देव म्हणती चांग अवधान दे. ज्ञानेश्वरांनी या संबंध ज्ञानेश्वरीच्या लेखनामध्ये अर्जुन आणि कृष्णाला एकमेकाशी बोलायला मोकळीक दिलेली आहे. फार वेळ वर्णन झालं की ज्ञानेश्वर म्हणतात या अर्जुनाच्या मनात दोन शंका आपण देऊ सोडू. मग कृष्ण जरा प्रेमाने त्याला सांगायला उद्युक्त करेल. अर्थ आहे की श्रोत्यांना कंटाळा येऊ नये म्हणून श्रोत्यांच्या मनामध्ये या शंका उपस्थित करायच्या आणि कृष्णाला उत्तर द्यायला लावायचं असं आहे. म्हणून त्याने विचारलं हे सगळं मला कळलं पण शांती अवघड आहे. हे कसं काय असतं बरं शांती? कारण आपण अखंड अशांत असतो. सगळं जग शांत असलं तरी आपण अशांत असतो आणि हे सगळं जग शांत असलं तर आपल्याला
अशांती एवढी जाणते की काही कल्पना येत नाही. म्हणून त्याच्याच मनात ते आणलं आणि मग हो सांगतो, हं सांगतो असं म्हणून ते सांगतात. गिळोनी ज्ञेयाते. मग अशा वेळेला कृष्ण उत्तर देतात. ते उच्च पातळीवरचं ज्ञानात्मक उत्तर देतात आणि एकदम गप्पच बसवतात आणि मग तो अवाक होतो. अरे हे तू काय सांगितलं? मी विचारलं काय आणि तू काय सांगितलं? पहा उत्तर असं दिलंय. तरी गिळोनी ज्ञेयाते. ज्ञाता ज्ञानही मागवते. हरपे निरूपे ते शांती पैगा. अरे जे ज्ञेय आहे ते समजून घ्यायचं आहे. ते समजून घेण्यासाठी तू निघाला ज्ञाता म्हणून. तूही हरपला, ते ज्ञेयही हरपलं, ते ज्ञानही हरपलं. अशी जी अवस्था आहे त्याचं नाव शांती. प्रश्न यानं विचारला, उत्तर यानं दिलं. पुन्हा तो म्हणेल म्हणजे काय? म्हणजे तुमचं अवधान हे सारखं खेचून घेण्यासाठी हे चाललेलं आहे. कळलं का? नाही कळलं सांगतो. मग आणखी लक्ष देतो. हे सांगतोय. यक्ष प्रश्न जसे आहेत महाभारतामध्ये तसे पटापटा एक एक पांडव मरून पडतोय. मग युधिष्ठिर म्हणतो की विचार प्रश्न. उत्तर बरोबर आलं की हा जिवंत होईल, हा जिवंत होईल. मग हा काय प्रश्न आहे? याचं उत्तर काय आहे? वी आर अटेंटिव्ह. तेव्हा आपण आपलं लक्ष सारखं तिथं खिळून राहावं, केंद्रित व्हावं, ते लक्ष एकाग्र असावं. यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. मग ते म्हणतात, सांगतो, जैसा प्रळयांबूचा उबडू बुडवून विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणची. अरे प्रलय झाल्यानंतर जसं पाणीच पाणी चहूकडे होतो, त्याच्यामध्ये तू ज्याला ज्याला विश्व म्हणतोस ते सगळं बुडून जातो. आकाशाचा सूर्य बुडून जातो, त्या ग्रहमाला बुडून जातात, आकाशगंगा वगैरे सगळं त्यात बुडून जातं. काहीच उरत नाही आणि मग कुणी कुणात मिसळत नाही. मिसळलेलं बाहेर जात नाही, हलत नाही, डुलत नाही, वारा नसतो, काही नसतं, ते असतं. असं ते शांत. एवढं का होईना पण त्याला दिसेल डोळ्याला. एवढं केलं जे मनाला दिसेल असं केलं. मग उगम ओघ सिंधू. नदी कुठं जन्माला आली, कुठे वाहत गेली, कुठे समुद्राला मिळाली हे दिसत नाही. थोडा तपशील दिला. हा नुरेच व्यवहार भेदू. त्याच्यापुढे आता तुला जर असं वाटलं असेल तर मी तुला शांतीचं रूप सांगतो. भगवान श्रीकृष्ण स्तब्ध राहतात. हे स्तब्धतेचं दर्शन, हे शांतीचं अंतिम दर्शन. न बोलता बोलणे. आता ही रीत ज्ञानेश्वरांची तुम्ही पहा. गीतेत हे काही नाही. एक एक शब्द येऊन गेलेला. हा एक एक शब्द सजीव करायचा, त्याचं दर्शन घडवायचं, त्याचा अनुभव आपल्या मनामध्ये पोचवायचा, पोचलेला अनुभव ठसवायचा, ठसलेला अनुभव ठसला की नाही हे पुन्हा पडताळून पाहायचं. असं सगळं ज्ञानेश्वरीमध्ये चालू असतं. आपण ज्ञानेश्वरी जशी पुन्हा पुन्हा वाचू तशी तशी ज्ञानेश्वरी आपले एक एक पदर पुन्हा पुन्हा उलगडत जाते आणि ज्ञानेश्वरी न संपणारी आहे. आपण संपत चाललेलो आहोत असं वाटता वाटता आपण संपणार नाही असा विश्वास निर्माण करणारी ज्ञानेश्वरी आहे. हे ध्यानात घ्या. देह संपेल पण माझी आस्वाद बुद्धी ज्ञानेश्वरी संपणार नाही याची खात्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देतो. हे आपण कायमचं ध्यानात ठेवा. हे ग्रंथ असे असतात. म्हणून मी शांतीचं वर्णन या पद्धतीनं आपणापुढे ठेवलं. मग अपयश शून्य म्हणजे काय? दुष्टावा नसणं. अंगामध्ये दुष्टावा नसणं. दुष्टावा म्हणजे दुसऱ्याच्या छळानं किंवा त्याला झालेल्या दुःखानं आपण आनंदित होणं, म्हणजे सॅडिस्टिक टेंडन्सी आपण ज्याला म्हणतो तेही त्याचं वर्णन आहे. नंतर मग सुधा. आता आपण दयेकडे येतो. आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता न कळसी साने थोरे. पूर्णचंद्र जसा असतो तशी ही दया आहे. उपमानं नवीन येत नाही. तुम्ही बघा की काय किती उपमानं ज्ञानेश्वरांनी दिली आहे. त्यांची यादी फार मोठी होणार नाही. 30 उपमानं येतात. सगळ्या संदर्भात येतात. वेगळा वेगळा अर्थ घेऊन येतात आणि आपल्याला वेगळी नजर देतात. आपल्याला अनुभव जो येतो तो आपला येतो. अशा तऱ्हेनं ती उपमानं येतात की दया ही पूर्ण चंद्रासारखी आहे. पूर्णचंद्र काय दया करतो? दिवसभर सूर्यानं काय छळलेलं असतं आपल्याला, हा सगळा छळ तो पूर्णचंद्र आल्याबरोबर निघून जातं
आणि वाटतं आपल्याला की आता जरा बसावितं. बसल्यानंतर तो तुमच्याशी काही बोलत नाही, तुम्हीच त्याच्याकडे पाहता आणि बोलता, काय सुंदर दिसतो नाही चंद्र. बरोबर कोणी असल्यावर मग तर काही विचारू नका. त्यात प्रिय व्यक्ती असेल तर आणखी वेगळं, त्यात उद्यानात तुम्ही बसला असाल तर आणखी वेगळं, त्यात एकांत असेल तर आणखी वेगळं. हे मी ज्ञानेश्वरांचं सांगतोय, माझं नाही. हे त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो आनंद आहे तो आनंद पूर्णचंद्र देतो. आता इथं तो दयावंत होऊन देतो. काय करतो? तो काहीच करीत नसतो. तो असतो आणि आपण असतो. पण नातं त्याचं आपलं जे जडतं, त्यांना आपल्याला वाटतं की फार बरं झालं, दिवसभर नुसती काहील झाली होती अंगाची, आपलंच आत्मकमल उमलायला लागतं त्या चंद्रप्रकाशामध्ये. तेव्हा पूर्ण चंद्रका जायची आणि मग तैसे दुःखिताचे शिरणे हिरता सकळवणपणे उत्तमाधमनेने विवंचुगा. तेव्हा तू दुःख विहित आहेस, त्यांचं दुःख दूर करणं हाच ज्याचा धर्म होतो. त्याचं नाव दया. फार सुंदर वर्णन केले. पुढं पाण्याचं वर्णन आहे की पाणी आहे, ते पाणी असं वाहत चालले, वाहता वाहता पाणी जमिनीमध्ये जिरत जातं. पण जिरत जाताना तिथं मरायला आलेलं गवत, पाणी नाही म्हणून मरायला आलेलं गवत, त्याला ते पाणी जिवंत करतं. आपण मरून जातं. वर्णन असं केले की परी जाते जीवत राखे तृणाचे, तृणाचं जात असलेलं जीवन ते राखतं, स्वतःचं नष्ट करतं. याचं नाव दया. म्हणजे दया किती करायची? आत्मलोप करून, आत्मविसर्जन करून दुसऱ्याच्या जीवनाला उत्थान द्यायचं, याचं नाव दया. पुढे वर्णन असं केलं आहे की पाणी वाहते आणि मध्येच लहानसा खळगा आला तर ते असं वळण घेऊन जात नाही. खळगा भरल्याशिवाय ते पुढं जात नाही. दुसऱ्याचं दुःख दूर केल्याशिवाय, त्याला सुख दिल्याशिवाय ते पाणी पुढे जात नाही. निम्न भरल्या विणे पाणी ढळोती नेणे, पाणी पुढे वाहत नाही. निम्न म्हणजे खोलगट भाग जो आहे तो भरून टाकल्या काही ते पुढे जातच नाही. निम्न भरल्या विणे पाणी ढळोती नेणे, तेवी श्रांत तोषूनी जाणे सामोरे पा. तसे ते शांत थकले भागलेले आहेत, त्यांना निववणं, त्यांना शांत करून पुढं जाणं, याचं नाव दया. आणखी दयेचं वर्णन असं आहे की ते केवळ दुसऱ्याच्या दुःखाचं अपहरण करणं आणि सुख देणं असं नाही. दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं हेही महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या सुखानं आपल्या पोटात दुखतं ते नाही, त्याच्या सुखानं आपल्यालाही सुख वाटलं पाहिजे. का? पावो शीतळताला आहे. आता या दिवसात आपण टाईल्सवर जाताना किती गार वाटतं, सगळं तापलेलं असतं आणि टाईल्स घरातल्या गार असतात. आपण पायात न घालता, सपाटा न घालता चालतो, पायाला शीतल वाटतं, नेत्राला आल्हाद होतो. पायाची शीतलता नेत्रापर्यंत पोचवणं, त्याचं सुख माझ्या अंतःकरणापर्यंत पोचवणं, याचं नाव दया आहे. ही नाती आहे. सृष्टीत संबंध विश्वभर तो भरला आहे, तो भरलेला अनुभवणं, याचं नाव धर्म आहे, याचं नाव अध्यात्म आहे, याचं नाव परमात्मा आहे, याचं नाव सगळं जे काही आहे ज्ञानेश्वरांना म्हणायचं ते हे आहे. आणि जे तुम्ही पाहता ते एकजनसी व्हायचं, ते नातं सांभाळायचं. ते गगनाचे असेल, वायूचे असेल, पाण्याचे असेल, शेजारच्या माणसाचे असेल, कृमिकीटकाचे असेल, मातीच्या कणाचे असेल, ब्रह्मांड मंडळाचे असेल, हे सगळं नातं एकजिन्सी आहे. हा अनुभव इथे येतो. का? पावो शीतलताला आहे की ते डोळ्याची लागे होय, तैसे परमसुख जाये सुखावतू. किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचे सेलभागी जिणे त्याचे. दुसऱ्यांच्या दुःखानेही तो असा वागतो, दुसऱ्याच्या सुखानेही तो असा वागतो. दोन्ही ठिकाणी तो देत असतो, तो घेत नसतो, याचं नाव दया. दयेचं खूप वर्णन त्यांनी केले. नंतर मग मार्दवतेचं वर्णन येतं. मार्दवतेचेही खूप वर्णन त्यांनी केले. चांगलं आहे, पण पुढं जाणं अधिक चांगलं. लज्जा. लज्जा हा अनुभव खूप वेगवेगळे प्रकारे जीवनात येत असतो. इथं जे लज्जेचे वर्णन केले ते पहा कसं केलेलं आहे ते. आता पराजये राजा जैसा कदरती जे लाजा. राजा आहे आणि त्याचा पराभव झाला म्हणजे त्याला जी लाज वाटते जगाला तोंड दाखवायची, त्याचं नाव लज्जा. इतर लज्जा आहे तिथं आस्वाद,
मधुर आहेच. पतीला पाहिल्यावर पत्नीला, मी हे पूर्वीचं बोलतोय, जी एक लज्जा वाटते ते वेगळं. पण इथं कशाच आहे? माझ्याकडून जे होऊ नये ते झालं. मी स्वधर्माला इथे मुकलो नाही, पण हारलो. तेव्हा स्वधर्म मला सांभाळायला यायला हवा होता, तो सांभाळता आला नाही. त्यामुळे जी लज्जा वाटते ती लज्जा आहे. मग असं म्हटलंय, संन्यासी आहे, तो चुकून चांडाळ्याच्या घरात शिरला आणि एकदम मागे सरकला. अरे, हे काय चाललंय इथं सगळं? तो बाहेर येतो. ही लज्जा म्हणजे घृणास्पद अवस्था, स्वतःच्याच जीविताची वाटणी. म्हणजे मला काहीतरी श्रेष्ठ करायचं होतं, ते करणं उचित होतं, तो माझा धर्म होता, तो मला पाळता आला नाही. निषिद्ध वर्तन माझं झालं. याबद्दल जे आत्मनिर्बंधन असते त्याचं नाव लज्जा, असं त्याचं सगळं वर्णन आहे. त्यानंतर अचापल्य दिले. तेजाचं वर्णन करत असताना आध्यात्मिक तेज म्हणजे काय हे डोळ्यापुढे ठेवून वर्णन केलेलं आहे. मगाशी आपण सत्याच्या संबंधात तेजाचं वर्णन पाहिलं की तेज हे सद्यरूप कसं होतं. आता तेज आणि सत्य मिळून आध्यात्मिकता कशी येते याचं वर्णन इथे आहे. तूर्त मी पुढे जातो. क्षमेचं वर्णन विस्तारण केले. त्यातला महत्त्वाचा भाग असा, क्षमा ही कोण करू शकतो? क्षमा करण्याची ज्याच्याजवळ शक्ती आहे तो करू शकतो. मी बलवान आहे, त्यामुळे मी समोरून येणाऱ्या माणसाला बुकलून काढू शकतो, त्याला पाडू शकतो, पण मी ते करत नाही. मी त्याचा सांभाळ करू शकतो. चुकलं असतानाही त्याचं नाव क्षमा. माझ्या अंगात शक्ती नाही आणि तो बलवान, अरे मी तुला मारत नाही, ही क्षमेची चेष्टा आहे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुमच्याजवळ सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य दुसऱ्याचा सांभाळ करण्याच्या योग्यतेचं आहे. अशा वेळेला जो प्रमादशील वर्तन करतो त्याला तुम्ही या प्रमादातून बाहेर काढून सत्य दाखवता, त्या मार्गाला येता, याला क्षमा म्हणतात. एरवी ती क्षमा नव्हे, ते पापकर्म आहे. राजकारणी लोकांनी ते शिकायला हवं. आपण कोणाला क्षमा करतो? दंड हा धर्म आहे, धर्माला धरून दंड आहे. जे भ्रष्टाचार करतात त्यांना हवे तेवढे दंड करता आले पाहिजेत, हे धर्माचं कर्तव्य आहे. आपण किती अधर्मात आहोत हे थोडक्यात तुम्ही ध्यानात घ्या. ही क्षमा नव्हे, हा स्वार्थ आहे. परस्परांनी एकमेकांना सांभाळून उच्च कोटीला नेलेला हा स्वार्थ आहे. म्हणून हे कसं आहे, शक्ती कशी मांडली आहे ते पहा. आकाशी धुमाची रेखा उठली बहुवा आगळिका, ते गिळी एका झुळका वारा देवी. वारा आहे, अगदी प्रचंड वारा आहे, पण वारा म्हणतो माझं एवढं सामर्थ्य वापरायचं मला काय कारण आहे? आभाळामध्ये धूर भरलाय ना, भरू दे धूर. एक झुळूक देतो सोडून, सगळा धूर बाजूला सरून जाईल. तेव्हा वारा आपली सगळी शक्ती वापरता येत असूनही वापरत नाही. आवश्यक तेवढी वापरतो. एका क्षणात धूर दूर करतो, कारण त्याला आभाळ उडवून द्यायचं नाही. कल्पना करा, आभाळ उडवून देणं हे शक्य आहे का? पण एवढी ताकद असलेला वारा साधी झुळूक आणतो आणि नको असलेल्या गोष्टी दूर करून टाकतो. याचं नाव क्षमा. पुढं वर्णन आहे त्याचं पुष्कळचं. आता सुचिता, निर्मलता कशी असावी? अप्रतिम आहे हे सगळं. आता निर्वाळोनी कणिके, भरिला गांगे पियुखे, तया कलशाची या सारिखे शौचासे. शौच म्हणजे शुचिता, शुद्धता, निर्मलता. घट आहे, कुंभ आहे सोन्याचा. तो सोन्याचा कुंभ अगदी लखलखीत केला आहे घासून पुसून, म्हणजे बाहेरून अगदी निर्मळ आहे, कांतिमान आहे, आणि आतमध्ये त्याच्या गंगेचं पाणी भरलेलं आहे. गंगेचं पाणी हे पावित्र्याचं प्रतीक आहे, निर्मलतेचं प्रतीक आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे. ते आतमध्ये गंगेचं पाणी भरलेलं आहे. त्याला ज्ञानेश्वरांनी गांगे पिळुके भरला असं म्हटलेलं आहे. गंगेचं अमृतासारखं पाणी त्यानं तो भरलेला आहे. म्हणजे नुसतं गंगेचं पाणी न म्हणता अमृतासारखं पाणी ते भरलेलं आहे. आतून पावित्र्य, बाहेरून निर्मळ, असं अंतर्बाह्य जे पवित्र, निर्मळ, शुद्ध, त्याचं नाव सुचिता. बाहेरी कर्मे क्षाळीला, आतूनही ज्ञानी उजाळेला. आतून ज्ञानानं उजाळला, बाहेरच्या कर्मानं शुद्ध झाला. असं जेव्हा हा देह आणि या देहावरच्या क्रिया त्या कुंभासारख्या आतून बाहेरून शुद्ध होतील, त्याचं नाव
सुचिता, आता ही गंगा कशी आहे? त्या गंगेचं वर्णन पुढे येतं का? फेडिता पापताप, पोखित तीरींचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ही गंगा नुसती आपल्या जागीच पवित्र आहे असं नाही, इतरा नाही पवित्र करते. पावकता, पवित्रता, स्वतः पवित्र असणं, पावकता दुसऱ्याला पवित्र करणं, ही पावक आहे. ती वाहत चालली तर ती वाहत जाता जाता आपल्या काठावरची जी झाडं असतील त्यांना ती पाणी देते, त्याला वाढवते. हे औदार्य तिच्यामध्ये आहे. अपेक्षा काहीही नाही. निष्काम प्रेम करत ती विश्वासाला सुख देत जाते. तेव्हा जगाचं पाप ताप ती फेडते. नाना आलेली माणसं आहेत, त्यांचं पाप ती दूर करते. हे औदार्य गंगेचं. ती पावकता गंगेजवळ कशी असते? जसं गंगेचं पाणी अमृत, ह्याचा अर्थ जो मृत होऊ लागलेला आहे त्याला ती थांबवते, त्याला जिवंत राखते. आणि जो जिवंत आहे त्याला मरणाचं दर्शन कधीही होणार नाही असं ती करते. इतकं पवित्रतम करणारं ते पाणी आत आणि बाहेर सोन्याचा तो लखलखीत कुंभ. का? जगाचे आंध्य फेडतू, श्रियेची रावळे उघडितू, निघे जैसा भासू तू प्रदक्षिणे. मग पुन्हा उदाहरण घेतले तर सूर्याचे घेतले की हा सूर्य आहे, त्यानं सगळ्या जगाचं आंध्य आहे, आंधळेपणा आहे, हे नष्ट केले. तो निघालेला आहे संबंध सृष्टीला उजळत. आता ही वर्णन येतात. वास्तविक पाहिलं असता ही उपमानं आपल्या नेहमीच्या अनुभवातली आहे आणि ह्या उपमानांचं नातं एकमेकाशी असं ते जोडतात की ती संपत्ती होते. मगाची सांगितलेली जी संपत्ती ध्यानात घ्या. ती गंगा, तो सोन्याचा कुंभ, त्या गंगेचं पावित्र्य, त्या गंगेची निर्मलता, त्या दोघांचं सान्निध्य, ते दोघे एकमेकांना सांभाळून राहतात. नाहीतर पाणी वाहत गेलं असतं. हे सगळं एकत्र सगळ्या गुणांचं पोषण करणारी ही संपत्ती आहे. ही दैवी संपत्ती आहे. ते वर्णन, अमानित्व इत्यादी गोष्टी आहे. अशा तऱ्हेनं ही दैवी संपत्ती सांगून झाली. ही दैवी संपत्ती कशी आहे ही 5-6 ओव्यात आनंदानं ते सांगतात. त्यातली एक ओवी सांगतो की 26 गुणज्योती ही उजळून ह्या आरती, गीता आत्म ह्या निजपती निरांजन झाली. या गीतेनं सत्वगुणाच्या आणि दैवी गुणांच्या 26 ज्योती पाजळल्या आणि मला जणू काही त्या ज्योतीनं निर्वाळलं, शुद्ध केलं, प्रकाशित केलं असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. भगवान श्रीकृष्णालाच प्रकाशमान केलं. मग तुम्हा मला तर काय तो प्रचंड प्रकाश असेल या 26 गुणांचा, असं म्हणून हे गुण संपवले. मग आता आसुरी संपत्तीकडे येतात. आसुरी संपत्ती म्हणजे 6 संपत्ती म्हणजे षड्रिपू. त्यातले प्रचंड, बलदंड, काम, क्रोध, लोभ हे 3 म्हणजे नरकाची द्वार आहेत असं वर्णन आहे. त्यातून गेलं की माणूस नरकातच जाणार. तेव्हा हे दिसायला लहान आहेत, संख्येने 6 आहेत, हे 26 आहेत. हे 6 यांच्या उरावर बसतात अशी वर्णन आहे. आणि सगळं जी काही करायची घाण ती करतात त्याचं वर्णन विस्तारानं केलेलं आहे. या 3 श्लोकात आलेल्या दैवी संपत्तीचं वर्णन आता जेवढं केलं तेवढं पुढचं वर्णन खूप आहे. याचं कारण जगात आसुरी संपत्तीचं वर्णन थैमान घालत असतं आणि हे कसं चालतं याचं विस्तारानं वर्णन करून शेवटी असं सांगितलं आहे. आता त्याचं मी फार वाचत नाही कारण अज्ञानाचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. त्याला पूरक, पोषक असं हे वर्णन आहे. त्याच्यामध्ये यांच्या काव्याच्या, अभिव्यक्तीच्या अनेक सुंदर अशा छटा आहेत. पण त्या आता तपशिलात सांगण्याचं कारण नाही. कोणकोणत्या आहेत तेवढं मी सांगतो. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान या सगळ्या अभिमान या आसुरी संपत्ती आहेत. या इतक्या बलवान आहेत. त्यातल्या कामाचं वर्णन आणि क्रोधाचं वर्णन सर्वात अधिक केलेलं आहे. त्याचे तपशील दिलेले आहेत. आणि शेवटी खरोखरीच मी इथं वाचत नाही आहे पण शेवटी असं म्हटलं आहे की पुन्हा पुन्हा म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनी की हे वर्णन करण्यात मला आनंद होत नाही आहे, माझ्या वाणीला विटाळ होतो आहे. पण काय करू, यांचंच राज्य फार आहे आणि हे राज्य दूर झाल्याशिवाय त्यांचं राज्य सुरू होणार नाही. म्हणून हे कसे आहेत आणि हे कसे वागतात, किती छुप्या रीतीने वागतात, कधी उघडपडीने वागतात, त्या अंगावर येऊन वागतात, कधी दुसऱ्याच्या अंगावर झाडतात आणि बाजूला राहतात. जे आपल्या व्यवहारात आपण करतो
त्याचा इतका बारीक अनुभव ज्ञानेश्वरांच्या या निरीक्षणातून आपल्याला पाहायला मिळतो. आपण थक्क होऊ तेव्हा ज्ञानेश्वरांची निरीक्षण शक्ती आणि अनुभव शक्ती म्हणून एक सुटा अभ्यास करतात. सुटं काही ज्ञानेश्वरांचं करू नये, तसं सुटं नाही, हे विश्व सुटं नाही, तसं हे अनुभव सुटे नाही. पण आपण अभ्यासासाठी अलग अलग करतो तेव्हा आपण चकित होऊ. असा हा लोकजीवनाचा बारीक बारीक तपशील त्यांनी तिथे मांडलेला आहे. आणि ही आसुरी संपत्ती जर दूर करायची असेल तर मग वर्णन आहे की आज मी हे मिळवलं, उद्या ते मिळवीन, आज मारलं उद्या मारीन, तो कसा मला मारतो बघतो, परमेश्वर माझ्यासमोर येत नाही म्हणून तो जिवंत आहे. ही भाषा आहे. मृत्यू मृत्यू म्हणजे काय, त्याची मिजाज कशाला, जोपर्यंत या पठ्याला त्यानं पाहिलं नाही तोपर्यंत टूरटूर करतोय वगैरे वगैरे वर्णन आहे. ती ज्ञानेश्वरांनी सुंदर वर्णन केले. म्हणजे इथे ज्ञानेश्वर नुसती पल्लवीत भाषा वापरतात असं नाही, त्यातली सगळी ताकद त्या आसुरी संपत्तीची ज्ञानेश्वर उभी करतात आणि शेवटी सांगतात की हे सर्व स्वतःच्या मरणासाठी ते करत होता. जसं रावण रामाची जितकी जितकी निंदा करत होता तितका तितका तो मृत्यूच्या जवळ जात होता आणि बिभीषण इतका उच्च पदाला चढत होता. म्हणजे ही आसुरी संपत्ती आपल्याच पावलानं आपल्याच मृत्यूकडे नेत जात असते वेगानं. तिला तसंच जाऊ द्या, पण ते जात असताना आपल्याला स्वतःला सांभाळलं पाहिजे. म्हणून काय करायचं ते शेवटी सांगितलेलं आहे. ओम शांती शांती शांती.